विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी प्राध्यापक सुधीर हर्डीकर. हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस कोल्हापूर या माझ्या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, मी आतापर्यंत 11वी 12वी तसंच सिनियर कॉलेज करता वेगवेगळे व्हिडिओ तयार केलेले आहेत, जे YouTubeवर अपलोड ऑलरेडी केलेले आहेत. मित्र, अजूनही जर आपण हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस कोल्हापूर या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचे कॉमेंट्स लिहा. तुम्हाला आणखीन जर काही पाहिजे असेल तर मला ते नवीन व्हिडिओ तयार करणं शक्य होईल. मित्रो, आज आपण TY BCom किंवा SY BCom ला जो कॉस्ट शीट नावाचा जो विषय आहे, जो टॉपिक आहे, त्याचा अभ्यास आज आपण करूया. विषयाचं नाव आहे कॉस्ट शीट. आता कॉस्ट शीटचा संबंध कुठे येतो, तर ज्या उद्योग संस्थांमध्ये वस्तूचं उत्पादन केलं जातं, थोडक्यात ज्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत, तिथं कॉस्ट शीट हे तयार करावं लागतं. कॉस्ट शीट मुळे काय होतं, की वस्तू तयार करण्याचा खर्च किती हा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला कळतो आणि ती वस्तू विकल्यानंतर आम्हाला किती फायदा झाला ते देखील आम्हाला त्या कॉस्ट शीट वरनं लक्षात येतं. आणि कॉस्ट शीटचा एक महत्वाचा उपयोग असा असतो, की आम्हाला टेंडर वगैरे जे भरायला लागतात, निविदा म्हणतात मराठीमध्ये, तर ते तयार करण्यासाठी कॉस्ट शीटचा अतिशय उपयोग होतो. पण मुख्यतः वस्तूचा उत्पादन खर्च किती हे बघण्याकरता जे पत्रक तयार केलं जातं ना मित्रो, त्याला कॉस्ट शीट म्हणतात. अतिशय सोपा टॉपिक आहे. मुद्दे फक्त तुम्ही योग्य जागी योग्य स्टेपनं ह्याच्यामध्ये लिहिणं अतिशय गरजेचं असतं. या स्टेप्स आपल्याला पाठ करायला लागतील. बऱ्याच विद्यापीठामध्ये ह्याच्यावर कंपल्सरी प्रश्न येतो. त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला स्कोरिंग आणि पासिंग या दोन्ही दृष्टीनं अतिशय उपयुक्त आहे, पण अतिशय सोपा टॉपिक आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या स्टेप्स सगळ्या मित्रो व्यवस्थित बघून ठेवा. आता बघूया आपण माहिती स्क्रीनवर बघा. टॉपिकचं नाव आहे कॉस्ट शीट. आता कॉस्ट म्हणजे काय, तर वस्तू तयार करण्याचा जो खर्च आहे, उत्पादन खर्च, त्याला आम्ही कॉस्ट असं म्हणतो. आता कॉस्ट जे आहे त्याचे दोन प्रकार पडतात. हे कॉस्ट मध्ये दोन खर्च असतात. एक तर डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात आणि काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर जे आम्हाला खर्च ओळखता येतात, हे पर्टिक्युलर वस्तू करता आम्ही केलेले आहेत, त्याला आम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. आणि जे खर्च आम्हाला पर्टिक्युलर त्या वस्तू करताच केले असं सांगणं शक्य असत नाही, त्याला आम्ही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. बघा आता माहिती स्क्रीनवर, एलिमेंट्स ऑफ कॉस्ट ऑब्लिक टाइप्स ऑफ कॉस्ट, कॉस्टचे प्रकार. The total cost of product includes direct expenses and indirect expenses. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की खर्चामध्ये दोन प्रकारचे खर्च असतात. एक डायरेक्ट एक्सपेन्स असतो आणि दुसरा इनडायरेक्ट एक्सपेन्स असतो. डायरेक्ट एक्सपेन्सेस इन्क्लूड डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये पुन्हा तीन पार्ट पडतात. कुठले कुठले, तर डायरेक्ट मटेरियल आहे, डायरेक्ट लेबर आहे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्क्लूड फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. थोडक्यात खर्चाची विभागणी दोन गटांमध्ये होती, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस पुन्हा तीन भागांमध्ये डिव्हाइड होतात, डायरेक्ट मटेरियल, त्याच्यानंतर डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तीन गटांमध्ये विभागतात. कुठले, तर फॅक्टरी ओव्हरहेड्स असतात, ऑफिस ओव्हरहेड असतात आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ओव्हरहेड याचा अर्थ खर्च. थोडक्यात कन्सेप्ट मनामध्ये लक्षात ठेवा, जे खर्च आम्हाला पर्टिक्युलर वस्तू करता आहेत हे जेव्हा सांगता येतं ना, त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. आणि जे खर्च त्या पर्टिक्युलर वस्तू करता किती आहेत हे सांगता येणं शक्य नसतं, त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. आता पहिल्यांदा डायरेक्ट एक्सपेन्सेसची माहिती आपण बघूया. Direct expenses include expenses which can be conveniently identified wholly or allocated directly to the unit. मी जे खर्च आम्हाला त्या पर्टिक्युलर वस्तू करता आहेत असं जेव्हा स्पष्ट सांगता येतं, मी त्याच्यामध्ये कुठलीही शंका असत कारण नाही, जे खर्च त्या पर्टिक्युलर वस्तू करता आहेत त्याला आम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. मी आता उदाहरणार्थ एखादं फर्निचर करायचं, त्याच्याकरता मी दोन टेबल करायचे, त्याकरता समजा दोन प्लायवूड आणलेले आहेत, तर मला माहिती आहे की ते दोन प्लायवूड जे ते कशा करता आणले, तर टेबल करता आणले, म्हणजे तो खर्च आपल्याला ओळखता येणं शक्य आहे, ज्याला आम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस अगदी म्हणू शकतो. कारण ते टेबल करताच ते आम्ही प्लायवूड त्या उद्देशानंच आणलेली आहेत.
आता पुढं म्हटलं डायरेक्ट एक्सपेन्सेसचे पुन्हा 3 प्रकार पडतात असं मी म्हटलं होतं. डायरेक्ट मटेरियल. इट इज अल्सो टर्म्ड ॲज अ प्रोडक्शन मटेरियल. त्याला प्रोडक्शन मटेरियल असंही म्हणतात, प्रोसेस मटेरियल असंही म्हणतात. डायरेक्ट मटेरियल इज दॅट मटेरियल विच बिकम्स अ पार्ट ऑफ प्रॉडक्ट, की हे असं मटेरियल आहे की ज्याच्यापासूनच वस्तू तयार होते. आणि चार्ज टू प्राईम कॉस्ट. ती प्राईम कॉस्ट ग्रुपमध्ये आपल्याला दाखवायला लागते. मी प्राईम कॉस्ट ग्रुपही तुम्हाला दाखवणार आहे काही मिनिटात. फॉर एक्झाम्पल टिम्बर इन अ फर्निचर. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे, की एखादं फर्निचर करण्याकरता किती लाकूड लागलं किंवा लेदर इन शूज, त्या प्रत्येक शूज तयार करण्याकरता किती लेदर लागलं. तर हे जे काही खर्च आहेत ना, हे डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. आणि ते त्या पर्टिक्युलर वस्तू करता होतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे डायरेक्ट लेबर. इट इज अल्सो टर्म्ड ॲज अ प्राईम कॉस्ट लेबर ऑर डायरेक्ट वेजेस. त्याला शब्द वापरतात तो प्राईम कॉस्ट लेबर किंवा डायरेक्ट वेजेस. पण त्याला पुस्तकामध्ये 2 शब्द जे दिसतात ते डायरेक्ट लेबर किंवा डायरेक्ट वेजेस, दोन्हीचा अर्थ एकच. इट इज डिफाइन्ड ॲज ऑल वेजेस पेड फॉर अल्टरिंग द कंडिशन ऑफ प्रॉडक्ट. एका वस्तूचं रूपांतर दुसऱ्या वस्तूमध्ये करणं, याच्याकरता जी मजुरी आम्ही देतो ना मित्र, त्याला डायरेक्ट लेबर म्हणतात. फॉर एक्झाम्पल वेजेस पेड टू शूज मेकर, वेजेस पेड टू कार्पेंटर. मगाशी मी सांगितलं की प्लायवूड आहे हे डायरेक्ट मटेरियल आहे, पण प्लायवूड पासून टेबल करायचं म्हटलं की त्याच्याकरता सुतारकाम करणं आवश्यक आहे. कार्पेंटरला बोलवलं आम्ही, ती मजुरी जेव्हा देतो ना, ते टेबल करता दिली आहे. त्याला आम्ही डायरेक्ट लेबर असं म्हणतो. कारण त्याशिवाय सुताराला मजुरी दिल्याशिवाय आम्ही प्लायवूडचं रूपांतर जे आहे ते टेबलमध्ये करू शकत नाही. म्हणजे एका वस्तूचं रूपांतर दुसऱ्या वस्तूमध्ये करण्याकरता जी आम्ही मजुरी देतो ना मित्र, त्याला डायरेक्ट लेबर असं म्हणतात. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये आणखीन एक प्रकार असतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून. एनी एक्सपेंडिचर अदर दॅन डायरेक्ट मटेरियल अँड लेबर विच इज अ डायरेक्टली स्पेंड ऑन स्पेसिफिक युनिट. काही वेळा वस्तू करता खास इन्स्ट्रुमेंट्स घ्यायला लागतात, पर्टिक्युलर त्या वस्तू करता आम्हाला घ्यायला लागतात. तर त्या खर्चाला आम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. इट इन्क्लुड्स रॉयल्टीज, हायर चार्जेस ऑफ स्पेशल इक्विपमेंट. एखादी वस्तू तयार करण्याकरता काही इक्विपमेंट्स आम्हाला भाड्यानं आणायला लागतात. ते जे भाडं आम्ही दिलेलं असतं ते पर्टिक्युलर त्या वस्तू करताच दिलेलं आहे. ती वस्तू तयार झाली की आम्ही ते इक्विपमेंट परत करून टाकतो. कारण आमचा उपयोग त्या वस्तू करताच आहे. त्याला आम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. थोडक्यात आम्ही जे फर्निचर तयार करताना जे लाकूड वापरतो ना मित्र, ते डायरेक्ट मटेरियल म्हणतात. ते लाकडापासून टेबल करण्याकरता जी मजुरी आम्ही देतो ना मित्र, त्याला डायरेक्ट लेबर असं म्हणतात. जे लाकूड वापरतो ते डायरेक्ट मटेरियल झालं. लाकडापासून टेबल तयार करणे ह्याच्याकरता जी मजुरी दिली असते त्याला डायरेक्ट लेबर असं म्हणतात. आणि समजा एखादे स्पेशल इक्विपमेंट मला आणायला लागले, की समजा डिझाइन करायचं आहे त्या टेबलवर. त्याच्याकरता काही इक्विपमेंट आम्ही स्पेशल आणली, भाड्यानं आणली किंवा विकत आणली. तर तो जो खर्च आहे ना, त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. कारण तो खर्च त्या पर्टिक्युलर वस्तू करताच आम्ही केलेला आहे. थोडक्यात हे खर्च त्या वस्तू करता केलं असं आम्हाला स्पष्ट सांगता येतं, ज्याला आम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतो. आता एक्सपेन्सेसचा दुसरा प्रकार जो आहे ना मित्र, तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस बद्दल मी काय म्हटलं पाहिजे, इट इन्क्लुड्स ऑल अदर एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर द अंडरटेकिंग ॲज अ होल अँड नॉट आयडेंटिफायबल होलली विथ पर्टिक्युलर कॉस्ट युनिट. मी असं काही खर्च असतात की जे सगळ्या उद्योग संस्थेकरता मी केलेले असतात. त्या अमुक एका वस्तू करता किती केले हे आम्हाला सांगता येत नाही. आता उदाहरणार्थ काय होतं, की समजा माझ्या फॅक्टरीमध्ये 4 वस्तू मी तयार करतोय, ए, बी, सी आणि डी. आता त्या महिन्यामध्ये मी ₹10,000 लाईट बिल भरलं. तर आता प्रश्न असा येतोय, की ₹10,000 लाईट बिल पैकी ए वस्तू करता किती, बी करता किती, सी करता किती आणि डी करता किती? त्याचं एक्सप्लेनेशन मला देता येणं शक्य नाही. कारण हा एकूण खर्च मी दिलेला आहे. हा खर्च आहे. हा 4 वस्तूंनी करताय, पण त्याची विभागणी मला तशी शक्य असत नाही. त्यामुळं त्याला काय म्हणतात, तर त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात, की ज्याचं स्पष्टीकरण मला सरळ देता येणं शक्य असत नाही. किंवा आपल्याला असं म्हणता की एखादा शर्ट शिवण्याकरता जे कापड आपण वापरतो, ते डायरेक्ट मटेरियल झालं. पण त्या शर्ट बरोबर समजा आम्ही इतर काही वस्तू शिवल्या आणि त्याच्याकरता जो दोरा लागला ना, तर तो दोरा शर्ट करता किती लागला, पॅन्ट करता किती लागला, याचं मोजमाप आपल्याला सर्व करता येणं शक्य असत नाही. कारण ते दोरा हा भाग जो आहे तो शर्ट करता वापरला, पॅन्ट करता वापरला, इतर वस्तूंकरता वापरला. त्याला आम्ही इनडायरेक्ट मटेरियल म्हणतो, कारण त्याची विभागणी आम्हाला करणं इतकी इझी असत नाही. आता ह्यामध्ये काय होतं, तर ह्याच्यामध्ये पुन्हा 3 भाग पडतात. त्यातला पहिला भाग जो आहे इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणला, तो वर्क्स ओव्हरहेड ऑब्लिक फॅक्टरी ओव्हरहेड्स ऑब्लिक वर्क्स ऑन कॉस्ट. शब्द व्यवस्थित बघा. वर्क्स ऑन कॉस्ट म्हणजेच फॅक्टरी ओव्हरहेड. थोडक्यात मराठीमध्ये फॅक्टरी करता केलेले खर्च. ऑल एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द फॅक्टरी फ्रॉम टाइम ऑफ रॉ मटेरियल अप टू द फायनल प्रॉडक्ट इज प्रोड्युस्ड.
फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल पासून फिनिश्ड प्रॉडक्ट पण जे काही आम्ही खर्च केलं असतं फॅक्टरीमध्ये त्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स असं म्हणतात. The following expenses are included in the factory overhead. म्हणजे खालील मुद्दे जे ते फॅक्टरीशी संबंध, हा जनरल नॉलेजचा भाग आहे. कुठले खर्च फॅक्टरीशी संबंध आहेत तर ते सगळे या लिस्ट मध्ये दाखवायचे. आता लिस्ट बरीच मोठी आहे, हे सगळे मुद्दे एकाच पेपर मध्ये येतील असं नाही, पण साधारण एवढे मुद्दे येऊ शकतात. इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे ज्याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की कपडे शिवताना लागणारा दोरा, फर्निचर तयार करताना लागणारे खिळे, स्क्रू, नट बोल्ट वगैरे हे सगळे जे आहेत ते इनडायरेक्ट मटेरियल येतं. त्याच्यानंतर इनडायरेक्ट वेजेस सुद्धा काम करताना त्याच्या हाताखाली समजा एखादा माणूस असेल की ज्याला सांगितलं असेल की बाबा तू हे रंधून दे, आणखीन काही कर, काम आम्ही सांगतो, तर हाताखालच्या माणसांची मजुरी दिली ना त्याला इनडायरेक्ट वेजेस म्हणतात. त्याच्यानंतर आणखीन मुद्दा दिसतो तो फॅक्टरी रेंट, रेट्स, टॅक्सेस, इलेक्ट्रिसिटी, वॉटर, गॅस, फ्युएल, फॅक्टरी लाइटिंग, रिपेअर्स टू मशिनरी, फॅक्टरी क्लिनिंग एक्सपेन्सेस, स्टोअर कीपर्स सॅलरी, हा शब्द जरा व्यवस्थित बघा, फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये येतो मित्र. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, डेप्रिसिएशन ऑन लूज टूल्स, लेबर वेलफेअर एक्सपेन्सेस, हा आणखीन एक शब्द महत्वाचा आहे. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी, जॉबशी संबंधित जे ड्रॉइंग करतात ना मित्र ते फॅक्टरीमध्ये करतात. प्रत्येक वस्तूचा आधी आम्हाला डिझाईन तयार करावं तर ते जे डिझाईन आहे ना हे फॅक्टरीमध्ये करतात, ज्याला ड्रॉइंग ऑफिस सॅलरी असं म्हणतात. हे फॅक्टरीशी संबंधित खर्च आहे. थोडक्यात हे जे मुद्दे आहेत ना हे मित्र फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये तुम्हाला विचारात घ्यायला लागतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड ऑब्लिक ऑफिस ऑन कॉस्ट. दिस इन्क्लूड ऑल एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर ऑफिस. ऑफिस करता जे खर्च आम्ही केलेले असतात ना मित्र त्याला ऑफिस ओव्हरहेड असं म्हणतात, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड. आता याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत. ऑफिस लाइटिंग आहे, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस बिल्डिंग, पोस्टेज अँड टेलिग्राम, ऑफिस सॅलरी, ऑफिस रेंट, ऑफिस क्लिनिंग एक्सपेन्सेस, काउंटिंग हाऊस सॅलरी, ऑफिस मॅनेजर सॅलरी आणि ऑफिस एक्सपेन्सेस. यातला हा काउंटिंग हाऊस सॅलरी शब्द लक्षात ठेवा, हा ऑफिस ओव्हरहेड मधला मुद्दा आहे. थोडक्यात ही वरची लिस्ट जी आहे ती फॅक्टरीशी संबंधित आहे. ही जी लिस्ट आता मी वाचली ही ऑफिसशी संबंधित आहे आणि यातला शेवटचा मुद्दा आहे तो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आहे. आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स मध्ये काय होतं की इट इन्क्लुड्स ऑल एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर सेल ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट. वस्तू विकण्याकरता जे आम्ही खर्च केलेले असतात त्याला सेलिंग ओव्हरहेड्स असं म्हणतात. त्याच्यामध्ये येणारे मुद्दे बघा, सेल्समन ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, सेल्समन कमिशन, सेल्समन सॅलरी, शोरूम रेंट, पॅकिंग एक्सपेन्सेस, कॅरेज आउटवर्ड, बॅड डेट्स, डिस्काउंट अलाउड, कमिशन ऑन सेल्स, सेल्स एक्सपेन्सेस, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस, ऍडव्हर्टायझिंग. म्हणजे हे सगळे खर्च आहेत ना हे विक्रीशी संबंधित आहेत. एक मनामध्ये कन्सेप्ट लक्षात ठेवा, फॅक्टरी मध्ये जे खर्च करतात ना ते फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणतात. ऑफिसमध्ये जे खर्च करतात ना त्याला ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड म्हणतात. आणि विक्रीसाठी जे खर्च असतात ना ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. आता मला ते कन्सेप्ट क्लिअर झालेलं असेल की खर्चाचे दोन प्रकार पडतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये पुन्हा तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार असतो डायरेक्ट मटेरियल, दुसरा प्रकार असतो डायरेक्ट लेबर आणि तिसरा असतो त्यातला डायरेक्ट एक्सपेन्सेस. हे डायरेक्ट एक्सपेन्सेसचे तीन भाग झाले. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये पुन्हा तीन भाग पडतात. कुठले कुठले तर फॅक्टरी ओव्हरहेड्स असतात, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड आणि तिसरा भाग असतो तो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. म्हणजे थोडक्यात डायरेक्ट एक्सपेन्सेसचे तीन भाग आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचे तीन भाग असे मिळून हे कॉस्ट शीट तयार होतं. आता काही पेपरमध्ये असं असते की काही मुद्दे असे मुद्दाम तुम्हाला फसवण्याकरता दिले असतात की ज्याचा कॉस्ट शीटशी कसलाही संबंध असत नाही. मी विद्यार्थ्यांना हे लक्षातच येत नाही, ते विद्यार्थी ते मुद्दे गरज नसताना त्या ह्याच्यामध्ये ऍड करतात आणि परिणामी शेवटचं उत्तर चुकतं आणि त्यामुळे आपले बरेचसे गुण जाऊ शकतात, बरेचसे मार्क जातात. तर मित्र आता खाली जे आता मी लिस्ट आता वाचणार आहे ते मुद्दे लक्षात ठेवा, पेपरमध्ये दिले असले तरी घ्यायचे नाहीत. आता याला शब्द जो वापरलाय ना तो मित्र मी नॉन कॉस्टिंग एक्सपेन्सेस आयटम्स एक्सक्लुडेड फ्रॉम कॉस्ट शीट असं वापरलाय. नॉन कॉस्टिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय तर जे कॉस्ट शीट मध्ये अजिबात घ्यायचे नाहीत. जरी त्यांनी छापलेले असतील पेपरमध्ये तरी त्याला आपण हात लावायचा नाही. आता हे मुद्दे कुठले तर डोनेशन पेड, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस written off, discount on issue of shares and debentures, goodwill written off, dividend received, dividend to shareholders, provision for tax oblique income tax, transfer to reserve fund, RDD reserve for doubtful debts आपण ज्याला म्हणतो, रेंट रिसिव्ड, डिबेंचर,
इंटरेस्ट, ऍडव्हान्स इन्कम टॅक्स. आता हे जे मी लिस्ट जवळजवळ 10 मुद्द्यांची वाचली ना मित्र, 10-12 मुद्द्यांची, ही पेपरमध्ये त्यातले 2-4 मुद्दे तरी येतात, पण ते लक्षात ठेवा आपण घ्यायचे नाहीत, त्याला सोडून द्यायचं, आपण हातच लावायचा नाही. याला नॉन कॉस्टिंग एक्सपेन्सेस म्हणतात, ज्याचा ह्या कॉस्ट शीटशी कसलाही काडीमात्र संबंध असत नाही. आता हे जे मुद्दे आहेत ना, याचं बायफर्केशन केल्यानंतर, विभागणी केल्यानंतर आपण कॉस्ट शीट सहज करू शकतो. आता हे कॉस्ट शीट कशा पद्धतीने पेपरमध्ये तयार करावं लागते, हे आता माहिती मी तुम्हाला दाखवतो बघा. कॉस्ट शीट. कॉस्ट शीट इज अ स्टेटमेंट विच शोज द डिटेल ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या वेगवेगळ्या स्टेप्सच्या किमती याच्यामध्ये कळतात. इट इज अ प्रिपेअर्ड फॉर मंथ, 3 मंथ्स अँड इयर एक्सेट्रा. म्हणजे हे 1 महिना करता येतं, 3 महिन्या करता येतं, वर्षभरा करता येतं. इट शोज व्हेरियस स्टेजेस ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन एक वस्तू तयार करण्याची किंमत जी असते ती वेगवेगळ्या स्टेपमध्ये आपल्याला डिवाइड करतात. त्या स्टेप्स कुठल्या असतात, सच ॲज अ प्राइम कॉस्ट, वर्क्स कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट एक्सेट्रा. म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यातून ही किंमत जाते, शेवटी ते प्रॉफिट मिळाले की थांबते. पण यातलं टोटल कॉस्ट पर्यंत आपल्याला कंपल्सरी जायला लागतं मित्र. आता कॉस्ट शीटचा नमुना मी दाखवला, ते तर मी गृहीत धरले की कॉस्ट शीट जे आहे ते जून महिन्याकरता गेले. कॉस्ट शीट फॉर द मंथ जून 2020. आता बघा स्क्रीनवर. आता इथली पहिली स्टेप असते ना मित्र, तशी असते ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियल आपल्याला त्याचा ओपनिंग स्टॉक दिला असतो, तो सुरुवातीला याचा ऍड परचेजेस ऑफ रॉ मटेरियल असतं. परचेस ऑफ रॉ मटेरियल याच्यामध्ये ऍड करतात. त्याच्यानंतर ऍड कॅरेज इनवर्ड किंवा फ्रेट शब्द तिथे वापरलेला असेल तो याच्यामध्ये ऍड करा. हे 3 मुद्दे आहेत, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, परचेजेस ऑफ रॉ मटेरियल, कॅरेज इनवर्ड, याची बेरीज करा. त्यातनं लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक जो आहे रॉ मटेरियलचा तो लेस करतात. आता जी वजाबाकी येते ना त्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड म्हणतात. ही पहिली स्टेप झाली. कॉस्ट शीट एकूण 7 स्टेप मधून मी जाणार आहे. ही पहिली स्टेप झाली. याचं नाव लक्षात आलं का, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड. याच्यामध्ये साधारणतः हे 4 मुद्दे तुम्हाला पेपरमध्ये दिसतात. आता ह्याच्यामध्ये काय करायला लागतं, तर ऍड डायरेक्ट लेबर किंवा डायरेक्ट वेजेस, कुठलाही शब्द लेबर किंवा वेजेस दोन्हीचा अर्थ एकच. ऍड आउटस्टँडिंग डायरेक्ट वेजेस. एखादा पेपर तुम्हाला असाही दिसेल की त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात, वेजेस असतात, तर ते ऍड करायचे. आउटस्टँडिंग म्हटलं नेहमी अकाउंटिंगच्या नियमानुसार ऍड करायचं. हा कधीतरी येणारा मुद्दा आहे. ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस. तेव्हा हे डायरेक्ट मटेरियल झालं, त्याच्यानंतर हे डायरेक्ट वेजेस झाले आणि हे डायरेक्ट एक्सपेन्सेस. 3 जे आहेत ना हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. आता ह्याची बेरीज केली ना की ही दुसरी स्टेप आपल्याला मिळते. ह्याचं नाव असतं प्राइम कॉस्ट. याचं नाव काय असतं, प्राइम कॉस्ट. म्हणजे काही पेपरमध्ये तुम्हाला रॉ नुसतं मटेरियल देतील, डायरेक्ट मटेरियल. तर डायरेक्ट मटेरियल लिहा, ऍड डायरेक्ट लेबर लिहा, ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहा. तिन्हीची बेरीज केली की काय उत्तर येणार, तर प्राइम कॉस्ट. ऍक्च्युली दुसरी स्टेप आहे कॉस्ट शीट मधली. आता याच्यामध्ये काय होतं मित्र, तर फॅक्टरी ओव्हरहेड जे आहेत ते ऍड करतात. ऍड फॅक्टरी ओव्हरहेड किंवा त्याला शब्द आणखीन लक्षात ठेवा, वर्क्स ऑन कॉस्ट. वर्क्स ऑन कॉस्ट. आता वरती जी मी अशी लिस्ट तुम्हाला मित्र दाखवली होती की फॅक्टरी ओव्हरहेडचे खर्च जे आहेत, ही लिस्ट जी आहे ही तुम्हाला पाठ करायला पाहिजे किंवा जनरल नॉलेजचा भाग आहे. कुठले खर्च फॅक्टरीशी संबंधित असतात. तर मगाशी जी लिस्ट मी वाचली ना मित्र, तीच लिस्ट इथं मी एका खाली लिहिली. तेव्हा डायरेक्ट मटेरियल आहे, डायरेक्ट वेजेस, फॅक्टरी रेंट, फोरमन सॅलरी, मोटिव्ह पॉवर आहे, वॉटर गॅस इलेक्ट्रिक फ्युएल आहे, फॅक्टरी लाइटिंग, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, डेप्रिसिएशन ऑन टूल्स, लुब्रिकंट्स, त्याच्यानंतर ड्रॉइंग ऑफिस सॅलरी. मग मी सांगितलं की ड्रॉइंग जे आहे ते फॅक्टरीमध्ये करतात. ते हे सगळे फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत, त्याची बेरीज करायची, आउटर लावायची, हे प्राइम कॉस्ट मध्ये आपण ऍड करायची. हे ऍड केली, हे उत्तर आलं. पण ह्याला मी काही नाव दिलेलं नाही. आता काय करतात त्याच्यामध्ये ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. स्टॉकचे 3 प्रकार असतात. एक रॉ मटेरियलचा असतो, त्याच्यानंतर वर्क इन प्रोग्रेस असतो आणि फिनिश्ड गुड्स. रॉ मटेरियल जो आहे तो मी पहिल्या स्टेप मध्ये घेतलेला आहे. आता स्टॉकचा दुसरा प्रकार आहे ना तो इथं गेला. हो बघा, ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस कशाला म्हणायचं, की ऊसापासून साखर जेव्हा मी करतो ना, ते ऊस हे रॉ मटेरियल झालं आणि साखर हे फिनिश्ड गुड्स झाले. पण याच्यामध्ये जी प्रोसेस असते, प्रोसेसमध्ये ज्या वस्तू आहेत ना त्याला वर्क इन प्रोग्रेस असं म्हणतात, की धड त्याला ऊस म्हणता येत नाही, धड त्याला साखर म्हणता येत नाही. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग स्टॉक जो आहे वर्क इन प्रोग्रेसचा तो लेस करतात. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा महत्वाचा असतो लेस करायचा, सेल ऑफ स्क्रॅप. स्क्रॅप वगैरे विकलं तर ते लेस करतात, कधीतरी येणारा मुद्दा आहे. आणि हे
ऍड लेस केल्यानंतर लक्षात ठेवा तिसरी स्टेप येते वर्क्स कॉस्ट. मग आता हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. पहिली स्टेप असते कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड, दुसरी प्राइम कॉस्ट, तिसरी आली आता ही वर्क्स कॉस्ट. या 3 स्टेप नंतर आपण आता पुढची माहिती बघूया. आता पुढची स्टेप असते ना ती मित्र ते अशी आहे, ऍड ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड किंवा त्याला शब्द आणखीन वापरला पेपरमध्ये ऑफिस ऑन कॉस्ट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 3 प्रकारचे असतात. एक फॅक्टरी ओव्हरहेड जे तुम्ही मगाशी 2 मिनिटापूर्वी वाचले. आता ह्या दुसरा प्रकार त्यातला ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड ज्याची लिस्ट आपण मगाशी वरती बघितलेली होती. की आता ऑफिस ओव्हरहेडची ही जी लिस्ट आहे ना तीच ती पुन्हा खाली मित्र रिपीट केली. ऑफिस सॅलरी आहे, ऑफिस लाइटिंग आहे, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर आहे, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस बिल्डिंग एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस आहे, ऑफिस क्लिनिंग एक्सपेन्सेस, काउंटिंग हाऊस सॅलरी हा ऑफिस ओव्हरहेड मधला खर्च आहे, ऑफिस मॅनेजर सॅलरी, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, हे सगळे ऍड केल्यानंतर मित्र ना जे उत्तर येतं ना त्याला 4 नंबर देतात. आता याचं नाव काय लक्षात ठेवा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. पहिली स्टेप मी सांगितली कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड, दुसरी स्टेप मी सांगितली प्राइम कॉस्ट, तिसरी स्टेप मी सांगितली वर्क्स कॉस्ट, चौथी स्टेप आली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता काय करायचं तर याच्यामध्ये फिनिश्ड गुड्स जे असतात स्टॉकचे एकूण 3 प्रकार असतात. पहिला प्रकार जो आहे रॉ मटेरियल तो मी पहिल्या स्टेप मध्ये घेतला. दुसरा प्रकार मी घेतला वर्क इन प्रोग्रेसचा आत्ता, आणि आता त्याच्यानंतर आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा तिसरा प्रकार आपण तिथे घेतोय ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. फिनिश्ड गुड्सचा ओपनिंग स्टॉक ऍड करतात आणि क्लोजिंग स्टॉक जो आहे ना मित्र तो लेस करतात. हे ऍड लेस केल्यानंतर आपल्याला पाचवी स्टेप मिळते ज्याचं नाव आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. त्याला काय म्हणतात, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, आणि याच्यानंतर आता हा खर्चाचा शेवटचा भाग येतो. फॅक्टरी ओव्हरहेड हा पहिला भाग असतो, ऑफिस ओव्हरहेड दुसरा भाग असतो, आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड हा तिसरा भाग असतो. तर याच्यामध्ये बघा की सेल्समन ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहे, शोरूम रेंट आहे, पॅकिंग एक्सपेन्सेस आहे, कॅरेज आउटवर्ड, सेल्समन सॅलरी, ऍडव्हर्टायझिंग, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस, बॅड डेट्स, डिस्काउंट अलाउड, कमिशन ऑन सेल्स, सेलिंग एक्सपेन्स, अशी भली मोठी लिस्ट आहे. पण सगळे मुद्दे एका पेपरमध्ये येत नाही, यातले काही मुद्दे तुम्हाला येतील. मग आता लक्षात ठेवा की खर्च जे आहेत ना त्यातला हा इनडायरेक्ट मधला हा शेवटचा भाग आहे. हे ऍड केल्यानंतर जे उत्तर येते हे ऍड केलं इथं उत्तराला हे 6वी स्टेप झाली कॉस्ट ऑफ सेल्स ऑब्लिक टोटल कॉस्ट. आणि मित्र ह्याच्यानंतर ऍड प्रॉफिट करायचा आणि सेल्स आपल्याला मिळते ती शेवटची स्टेप असते. समजा सेल्स दिला तर काय करायचं तर सेल्स मधनं कॉस्ट ऑफ सेल्स किंवा टोटल कॉस्ट जी आहे ती वजा करायची. सेल्स मधनं टोटल कॉस्ट वजा केली की जो डिफरन्स असतो ना तो प्रॉफिट असतो. थोडक्यात प्रॉफिट ऍड केल्यानंतर सेल्स मिळतो. तर आता हे लक्षात आलं असेल की कॉस्ट शीट जे आहे ना ते 7 भागांमध्ये 7 स्टेप मधनं जातं. पहिली स्टेप असते ना ती कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड असते, दुसरी प्राइम कॉस्ट असते. आता फॅक्टरी ओव्हरहेड्स वगैरे आम्ही ऍड केले आणि त्याच्यानंतर ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस लेस केला, सेल ऑफ स्क्रॅप लेस केला. तिथं तिसरी स्टेप मिळाली वर्क्स कॉस्ट. त्याच्यानंतर आम्ही फॅक्टरी ओव्हरहेड्स नंतर ऍड ऑफिस ओव्हरहेड्स केले. त्याच्यानंतर जी मिळती स्टेप 4 नंबर असते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याच्यामध्ये एक स्टॉक ऍड केला, ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. त्याच्यानंतर आम्हाला 5वी स्टेप मिळते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. त्याच्यानंतर शेवटचे खर्च असतात हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ते ऍड केल्यानंतर आम्हाला 6वी स्टेप मिळते कॉस्ट ऑफ सेल्स किंवा टोटल कॉस्ट. व्यवहारामध्ये टोटल कॉस्ट त्याला शब्द जास्त वापरतात, ऍड प्रॉफिट करतात, आणि सगळ्यात शेवटी मित्र आपल्याला जे मिळतं ना ते सेल्स मिळतं. हे सेल्स मिळाले की आपल्याला पैकीच्या पैकी मार्क तिथे मित्र मिळाले असतात. पण आता मी जे बोललो ना त्याच्यावर लक्षात ठेवा की कॉस्ट शीटमुळे आपल्याला वस्तूचा उत्पादन खर्च प्रत्येक स्टेप मध्ये किती होता हे कळतं. कॉस्ट शीट मध्ये खर्च 2 भागांमध्ये विभागतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसचे 3 प्रकार असतात, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्टचे पुन्हा 3 प्रकार असतात. कुठले कुठले तर फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. कॉस्ट शीट तयार करताना लक्षात ठेवा की कॉस्ट शीट जे आहे ते 1 महिन्याकरता होईल, 3 महिन्याकरता किंवा पूर्ण वर्षाकरता होईल. कॉस्ट शीट आहे अतिशय सोपं आहे. ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन वगैरे फार तुम्हाला करायला लागत नाही, वर्किंग नोट्सची काही गरज असत नाही. डायरेक्ट मुद्दे फक्त योग्य पद्धतीने हे डिव्हाइड करायला लागतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्याचा अभ्यास जरा तुम्ही करा. काही युनिव्हर्सिटीमध्ये SY BCom आहे, काही युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटीला वगैरे हा TY BCom ला हा मित्र टॉपिक आहे. मित्र अजूनपर्यंत जर आपण माझ्या हर्डीकर अकाउंटचे क्लासेस कोल्हापूर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा,
शेअर करा, मित्रांबरोबर शेअर करा. मी नेहमी म्हणतो त्या पद्धतीने, की विद्या वाटल्यानं वाढत जाते. त्यामुळे ही विद्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, की जेणेकरून सगळ्यांना त्याचं ज्ञान मिळालं पाहिजे. त्या उद्देशानंच हे व्हिडिओ मी करतोय. मित्रो आपले कमेंट्सही लिहित चला. म्हणजे आपल्याला जर काही नवीन माहिती पाहिजे असेल, तर ही माहिती मला देण्याकरता नवीन व्हिडिओ तयार करणं सहज शक्य होईल. मित्रो हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस कोल्हापूर हा कोल्हापुरातील मागच्या 30 वर्षातला अतिशय लोकप्रिय असा क्लास आहे. या क्लासमध्ये आपण जर प्रवेश घेऊ इच्छित असाल, तर माझ्या खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर अवश्य संपर्क साधा. तर मित्रो भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासह. नमस्कार.